नमस्कार. आपण मागच्या भागामध्ये काही गोष्टी तपासल्या होत्या आणि हा तिसरा भाग आता आपण करतो आहोत. तिसऱ्या भागामध्ये बातमीची वाक्यरचना कशी असावी, बातमी कशी असावी यावर आपण बोलणार आहोत. काय होतं, कधीकधी आपण आपलं ज्ञान दाखवण्यासाठी म्हणा किंवा अजून आपण किती समृद्ध आहोत भाषेच्या विषयात दाखवायसाठी म्हणा, खूप मोठी आणि लांबलचक वाक्य लिहू लागतो. म्हणून मी विकारी आणि अविकारी अशा दोन शब्दांमधला फरक सांगत अविकारी शब्दांमधल्या शब्दयोगी उभयान्वयी अव्ययांचा कमीत कमी वापर बातमीत करा असं सांगितलं होतं. जेव्हा आपण शब्दयोगी अव्ययांचा वापर कमीत कमी करू लागतो, उभयान्वयी अव्ययांचा वापर कमीत कमी करू लागतो, तेव्हा आपली बातमीची वाक्य छोटी छोटी होऊ लागतात. उदाहरणार्थ, औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा या गावातील अमुक गल्लीत ही घटना घडली आहे. आता मी किती वेळेला बघा, औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावातील असं म्हणतोय. हे जरा कठीण जातं वाचायलाही आणि ऐकायलाही. म्हणून यातल्या जो शब्दाला जोडून येणारी म्हणजे शब्दयोगी अव्यय आहेत, अतील 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 अतिलवाले, ते काढून टाकायचे. औरंगाबाद जिल्ह्याच्या बाबरामध्ये किंवा औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात बाबरा या गावी ही घटना घडली आहे. ऐकायलाही बरे वाटतं, वाचायलाही बरं वाटतं, शब्द कमी होतात. आणि याचा वापर आपण इतका करतो की आपल्याला हे सगळे प्रकार नकोसे वाटायला लागतात. आणि म्हणूनच याचा वापर टाळायला हवा. आता सगळ्यात मोठी गोष्ट आपण बघणार आहोत ती बातमीची रचना कशी असायला हवी. जितकी लांब लचक वाक्यरचना ना तितकं ते कंटाळवाणं. म्हणून मोठी वाक्य बातमीमध्ये अजिबात नको. छोटी वाक्य असली पाहिजेत. मग छोटी वाक्यांनी केलेली बातमी ही वाचनीय होते, ती श्रवणीय होते. मग ती टी व्ही समोरची असू दे किंवा वर्तमानपत्रातली असू दे. यासाठी नियम कोणता पाळायचा आहे, तर एका वाक्यात 8च्या वर शब्द असता कामा नयेत. 8च्या वर शब्द गेली की वाक्य लांबलचक होतं. कमीत कमी असली पाहिजेत एवढी काळजी घ्यायची आहे. मग तुमची बातमी छान होऊ लागते. पत्रकारितेचं आणखी एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. बातमीचं स्ट्रक्चर समजून सांगता येईल, कशी लाहावी हे समजून सांगता येईल, पण बातमीत काय लिहायचं हे समजून सांगता येत नसतं. बातमीत काय लिहायचं याचा अभ्यास असावा लागतो. तो भाषेचा अभ्यास असावा लागतो, नित्य अनुभव असावे लागतात, प्रत्यक्ष जाऊन माहिती घ्यावी लागते आणि त्याची मांडणी जमावी लागते. हळूहळू आपण तेही बघणार आहोत. पण आत्ताच्या सुरुवातीला स्ट्रक्चर समजून घेऊया आपण की काय असणं आवश्यक आहे, काय नसणं आवश्यक आहे. हे खूप सोपं आहे. त्या गोष्टी आधी समजून घेऊया, मग बातमी या विषयाकडे आपण वळूया निवांत. आपल्याला काय व्यवहाराचा वेळ आहे, कारण व्हिडिओ करताना 20-20 मिनिटाच्या एका भागामध्ये तुम्ही जितकं समजू शकाल तितकंच सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. बाकी काही गोष्टी अजून ज्या समजून घ्यायच्या आहेत त्या माझ्याकडून शक्य नाही आहे, त्या इतरांच्याकडून आपण समजून घेणार आहोत. त्यामुळं अगदी तपशीलवार व्यवस्थित आपण जाऊया. ज्या गोष्टी सोप्या करून समजून घेता येतील तशा आपण समजून घेऊया. जे पहिला नियम आहे, मोठी वाक्य नको, छोटी वाक्य असली पाहिजेत. 8च्या वर कटाक्षानं पाळायचा नियम आहे की 8च्या वर आपल्या बातमीत शब्द नको आहेत. दुसरी, आपण नेहमी रुळलेली माहीत असलेली शब्द बातमीमध्ये वापरली पाहिजेत. बातमी हे काही पुस्तकी साहित्य नव्हे, बातमी ही काही कादंबरी नव्हे, बातमी म्हणजे कथा नव्हे, बातमी म्हणजे ललित लेखन नव्हे, बातमी म्हणजे वार्तापत्र असतं आणि ती बातमी जी मला कळली आहे किंवा तुम्हाला कळली आहे एक वार्ताहर म्हणून, ती जशाच तशी आपल्या वाचकांच्यापर्यंत पोचायची असते. ती पोचवताना ती त्यालाही कळली पाहिजे याची काळजी घेतली गेली पाहिजे. म्हणजे तुम्हाला खूप अफाट ज्ञान झालं एखाद्या घटनेसंबंधीचं आणि तुम्हाला जसं झालं आहे तसं ते तुम्ही सांगताय, तर ते त्याला समजलं पाहिजे.
त्याची आकलनशक्ती आपण गृहीत धरली पाहिजे आणि त्याला समजेल, सामान्यातल्या सामान्य माणसाला समजेल या स्वरूपात त्या बातमीची मांडणी झाली पाहिजे. त्यामुळं आपण जी नेहमीचे शब्द वापरतो, उगीच टेबलला मेज म्हणणे किंवा फाईलला नसती म्हणणे, ही नसती उठाठेव भाषेतले शब्द बदलायची करायची नाही. जे रुळलेले शब्द आहेत, जे माहितीतले शब्द आहेत, तेच शब्द आपल्याला वापरायचे आहेत. त्यामुळं अशी आपण जर पर्यायवाचक शब्द जे संस्कृत प्रचूर आहे, तत्सम आहे, तसं वापरायला लागलो तर अडचण होते. आपण तेही पुढे बघणार आहोत की कोणकोणती शब्द आहेत. चौथा नियम आहे, चुकीच्या शब्दांचा वापर टाळावा. आपण बऱ्याच वेळेला लिहिता लिहिता खूप चुकीचे शब्द वापरत जातो, बोलताना चुकीचे शब्द वापरत जातो. खास करून टी व्ही मीडियामध्ये हा प्रकार खूप आला आहे, चुकीचे शब्द वापरण्याचा. म्हणजे ते जे आहे ते काय, ह्याचा अर्थ म्हणजे एक बातमी आहे, रेल्वे रुळावरून रेल्वेचे डबे काही खाली घसरले, त्यामुळं त्या मार्गावरची वाहतूक जरा ठप्प झाली, दोन्हीकडच्या रेल्वे रद्द कराव्या लागल्या. असं गृहीत धरूया आपण की कसारा घाटामध्ये रेल्वे उतरली खाली, त्यामुळं नाशिक मुंबई हा मार्ग बाधित झाला, काही रेल्वे रद्द कराव्या लागल्या, काही उशिरा धावत आहेत. आता ही बातमी तुम्हाला सांगायची आहे टी व्ही समोर, तर तुम्ही कसं सांगाल? साधं लॉजिक आहे. तुम्हाला अँकर विचारणार आहे की काय झालं आहे नेमकं त्या रस्त्याचं, त्या रुळाचं, त्या लोहमार्गाचं किंवा तिथल्या वाहतुकीचं. तर मग रिपोर्टर सांगताना आता सध्याच्या पातळीवर कसा सांगतोय की नाशिक ते कसारा घाट हे इगतपुरीच्या दरम्यान रेल्वे जी आहे ती रुळावरून खाली उतरलेली आहे. 4 डबे जी आहेत ती खाली उतरल्याचं प्राथमिक स्वरूपामध्ये कळतं आहे. ही डबे जी आहेत ती डबी परत रुळावर टाकण्याचं काम चालू आहे. त्यामुळं मुंबईकडे जाणारी वाहतूक जी आहे ती वाहतूक सुरळीत करण्याचं काम चालू आहे. रेल्वे प्रशासनाला आमच्या वतीनं संपर्क करण्यात आलेला आहे, पण रेल्वे प्रशासन जे आहे ते याबाबतची माहिती देत नाही आहे. हा सरसकट रिपोर्टर असे शब्द वापरताना तुम्हाला दिसतात. जे आहे ते, जे आहे ते, जे आहे ते म्हणजे काय? जे आहे ते आहेच आहे, जे नाही ते नाहीच आहे. मग जे आहे ते असा शब्द वापरून डबा आहे तो, जो डबा आहे तो, ते जे अधिकारी आहेत ते, ही जी अशी शब्द मराठी माध्यमातून वापरली जातात ती अनावश्यक आहेत आणि लोकाला ती अस्वस्थ करत जातात ऐकताना. याचा अर्थ असा असतो की आपल्याकडं शब्दसाठा कमी आहे आणि ती बातमी अधिकाधिक मिनिटे लांबवायची आहे, काही क्षण लांबवायची आहे, म्हणून अनावश्यक शब्दांचा भडीमार आपण करत जातो. तांत्रिकदृष्ट्या ती लांबवायची असेल म्हणून वापरणं ठीक आहे, पण प्रेक्षकांच्यासाठी, श्रोत्यांसाठी ती बातमी प्रेक्षणीय अथवा श्रवणीय होत नाही. म्हणून ती बातमी बघावी असं वाटत असेल, ती ऐकावी असं वाटत असेल, म्हणजे मी प्रेक्षणीय आणि श्रवणीय हे शब्द देखील वापरायला नकोत, बघावी वाटत असेल, ऐकावी वाटत असेल तर सोप्यात सोपी आपल्याकडं रुळलेली शब्द वापरली पाहिजेत आणि अनावश्यक शब्दांचा वापर टाळला पाहिजे. तरच आपली बातमी छोटी, सुटसुटीत, साधी, सरळ आणि पटकन वाचता येईल अशी आहे. आजकालचा जमाना मॅगीचा आहे दोस्तो, बस 2 मिनिट्स. ऐकणाऱ्या माणसाकडेही वेळ नाही आहे आणि तुम्हाला TRPचं एक गणित सांगतो. सकाळच्या वेळेला बहुतेक सगळ्या चॅनलनी बघा फटाफट बातम्यांचा सेगमेंट सुरू केलेला आहे. म्हणजे 1 मिनिटात इतक्या बातम्या, 10 मिनिटात 50 बातम्या, 15 मिनिटात 100 बातम्या, बातम्यांचं शतक, बातम्यांचं अर्धशतक, 2020 हे सगळं असे प्रकार टी व्ही मीडियावरती सुरू झालेले आहेत. त्याचं कारण आहे की लोकांना आता इन ब्रीफ माहिती हवी आहे, अगदी थोडक्यात पटकन माहिती हवी आहे. मग ती पटकनची माहिती पटकन द्यायची असेल तर तुम्हाला अगदी सुटसुटीत मांडणी करता आली पाहिजे. म्हणून जे म्हणायचं आहे, जे समजलं आहे, जेवढं समजलं आहे आणि समजलेलं खात्रीशीररित्या समजलं आहे अशा स्वरूपाच्या गोष्टीच मांडणं आवश्यक आहे. बातमीत अंदाज, तर्क बांधून आपण बातम्या द्यायला लागलो की गडबड होते. मग लोक म्हणतात की ह्यांनी सांगितलं सगळं चुकीचं असतं, मध्ये कुणी कुठून उमेदवारी अशा बातम्या दिल्या, कोण मंत्री केलं, ह्या सगळ्या तर्कावरच्या बातम्या चुकून दिल्या की मग आपलं हसं व्हायला लागतं. त्यामुळं चुकीच्या शब्दांचा वापर टाळणे आणि चुकीच्या माहितीचा वापर टाळणे या 2 गोष्टी केल्या पाहिजेत. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यातील वापराचा फरक लक्षात घेणं आवश्यक आहे. आता बघा, आपण
लिहिताना जर बोलीभाषा वापरू लागलो, म्हणजे समजा आपण असं गृहीत धरूया की एक पत्रकार नांदेडवरून आला आहे, एक पत्रकार लातूरवरून आला आहे, एक पत्रकार औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातून आला आहे, एक पत्रकार निलंग्यावरून आला लातूर जिल्ह्यातल्या, आणि हे सगळे बातमी सांगायला लागलेले आहेत, लिहायला लागलेले आहेत. आता लातूरची भाषा कशी आहे, निलंग्याची भाषा कशी आहे, नांदेडची भाषा कशी आहे, ही जर अशा स्वरूपामध्ये बातम्या लिहायला लागले तर काय गडबड होईल कळणारच नाही कुणाला. म्हणजे लातूरचा पत्रकार लिहिल, आम्ही आलताव तेव्हा बघितलं की तिथं माणसं उभा होते आणि मग माणसाने तिथं त्याला त्या माणसाला विचारलं काय केलाव, मग ते म्हणले आम्ही नाही केलाव, कुणा केलाव माहीत नाही. हे लातूरकडच्या लोकांचं होईल आणि हे लिहिणं औरंगाबादच्या माणसाला कळणारच नाही. समजा सिल्लोड कन्नड भागातून माणूस आला आणि तो बातमी लिहित असेल आणि तो लिहित असेल की आम्ही तिथे बसेल होतो तेव्हा अचानक लोक तिथं येईल लोकांनी गोंधळ करेल, साहेब जायल होता त्यामुळं काही करता आलं नाही. आता येईल बसेल जाईल ही जी शब्द आहेत ती या भागात वापरली जाणारी शब्द आहेत. ती जर बातमीत आली तर काय गोंधळ उडेल. मुखेडच्या माणसाला जर बातमी लिहायला सांगितली, आम्ही बसल्या होत्या तेव्हा त्या तिथं आल्या, हे पुरुषांविषयी तो लिहित असेल तर काय वाटेल. येऊला लाव, कोरला लाव, जवला लाव ही शब्द बातमीत जेव्हा येतील तेव्हा गडबड होते. हे साहित्यात, कथेत, कादंबऱ्यांच्या मधून खूप खुलून दिसतात, त्यांचे सामर्थ्य वाढवतात, त्यांची ताकद वाढवतात, पण बातमीत ही शब्द त्या बातमीला दुबळी करत जातात. म्हणून बातमी लिहिताना शक्यतो प्रमाण भाषेचा वापर करावा. पण बातमी सांगताना, म्हणजे जर तुम्ही वर्तमानपत्रात बातमी लिहिताय तर प्रमाण भाषेचा वापर करा, आणि जर तुम्ही हीच बातमी टी व्हीवर सांगताय तर वेगळा वापर करा. म्हणजे असं गृहीत धरा की एका गावात बिबट्या घुसला आहे आणि त्या बिबट्यानं काही जनावरांचा फडशा पाडला आहे. आता ही बातमी तुम्हाला लिहायची आहे तर काय लिहाल की पैठण तालुक्यातल्या आपेगावमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. बिबट्याच्या वावरामुळं तिथले नागरिक अस्वस्थ आहेत, भीतीच्या वातावरणात आहेत. बिबट्यानं आत्तापर्यंत 4 माणसांचा आणि 10 प्राण्यांचा बळी घेतलेला आहे. पैठणच नाही तर पैठणच्या आजूबाजूच्या भागातही अशा स्वरूपाचे बिबट्याचे हल्ले वाढलेले आहेत. ही झाली प्रिंट मीडियाची, वर्तमानपत्राची भाषा. हेच टी व्हीवर जर माणूस सांगत असेल आणि इतक्या प्रमाणबद्ध म्हणजे कर्ता कर्म क्रियापद सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून सांगत असेल तर ते मात्र जरा ऐकायला कठीण जातं. काहीतरी पुस्तक वाचतोय असं वाटतं आणि वाचनामध्ये अभिवाचनाचं कौशल्य नसल्यामुळं ते बातमी सांगताना अपेक्षित देखील नसल्यामुळं ही जरा चुकीचं वाटू लागतं. मग टी व्हीवाला कसं सांगेल बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे, बिबट्यानं आत्तापर्यंत 4 मुलांचा बळी घेतला आहे, तर आत्तापर्यंत 10 प्राण्यांना त्यांना आपल्या भक्ष्यस्थानी पकडलेलं आहे, बिबट्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, लोक बाहेर जायला तयार नाही आहेत. हे अशा स्वरूपाची विधानं येणं हे टी व्हीवरती बरे वाटतात, पण अशी बोलीभाषा लिहिण्यात बरी वाटत नाही किंवा लिहिलेली भाषा बातमी सांगताना बरी वाटत नाही. त्यामुळं या 2 गोष्टीतला जो मोठा फरक आहे तो फरक आपण लक्षात घ्यायला हवा. त्यामुळं कटाक्षाने लक्षात घ्या की लिहिताना बोलीभाषा नको, बोलताना आपली प्रमाण भाषा नको. प्रमाण भाषा वापरली तर ती पुस्तकी वाटू लागते, ती प्रभावशाली ठरत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट कोणती मित्र हो, व्याकरण कसं वापरायचं हे शिकू शकाल, आरामात शिकू शकाल, पण बोलायचं काय हे कसं शिकणार. त्यासाठी माझा प्रांजळ सल्ला आहे, त्यासाठी कॉलेजला जाऊन उपयोग नाही, त्यासाठी असे व्हिडिओ बघून उपयोग नाही, त्यासाठी कुणी गुरु असून उपयोग नाही किंवा शिक्षक असून उपयोग नाही. त्यासाठी स्वतःचा अभ्यास असणं आवश्यक आहे. हा अभ्यास कसा होतो तर या अभ्यासाची माध्यमं वेगवेगळी आहेत. म्हणजे केवळ पुस्तक वाचून हे सगळं शिकता येतं का. एक 100 पुस्तकं आपण वाचली म्हणजे शिकलं असं होतं का. पाठ्यक्रम एक पुस्तक वाचून शिकता येतं का, म्हणजे अभ्यासक्रमाला असते सिलेबसला असतात ते पुस्तक वाचून शिकता येतं का. एवढ्यावर जर झालं असतं तर ज्याने म्हणून डिग्री मिळवलेली आहे
ती सगळी माणसं, सगळीच्या सगळी माणसं उत्तम पत्रकार झाली असती. तसं नाही आहे. यात सगळ्यात मोठी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला जशी पुस्तकं वाचता येतात तशी घटना वाचता आली पाहिजे. घटना म्हणजे जे घडलंय ते, राज्य घटनेकडे नको. जी घटना वाचता आली पाहिजे, परिस्थिती वाचता आली पाहिजे, मुख्य म्हणजे माणसं वाचता आली पाहिजेत आणि जे वाचलंय त्याचा अर्थ लावण्याची बुद्धी विकसित करता आली पाहिजे. आणि ही सततच्या होणाऱ्या अभ्यासानंच होत असते. त्यासाठी सतत संपर्कात राहणे, माहिती घेत राहणे, त्याचा आपल्या आपल्या मनामध्ये विचार करत राहणे आणि मिळालेली माहिती मी अधिक सुलभ शब्दात कशी मांडू शकेल यासाठीचे प्रयत्न करणं आवश्यक आहे. हे केलं तर आणि तरच आपण बातमी लिहिण्यामध्ये आणि बातमी सांगण्यामध्ये यशस्वी होऊ शकू. बातमी सांगणे म्हणजे आपण सगळे असं समजतो की डिग्री मिळाली की पत्रकार झालो आणि ही पत्रकारिता आता आपल्याला मिळाल्याबरोबर आपण नोकरी करायला पात्र झालेलो आहोत, हे असं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतं. मग धावत पळत वर्तमानपत्राच्या कार्यालयात जातो, डिग्री सांगतो की सर मला डिग्री मिळालेली आहे. मग सर म्हणतो अरे वा छान, मग तू एक काम कर, 2 बातम्या लिहून दाखव. मग तो बातम्या लिहायला जातो. बातम्या लिहिल्या की सर अरे अजून खूप शिकावं लागणार आहे, तुला अजून अभ्यास करावा लागणार आहे, तो केल्याशिवाय तुला नोकरी कशी मिळू शकेल. थोडासा मनात निराश होतो. त्याला वाटतं आपण डिग्री तर मिळवलेली आहे आणि अजून सर म्हणतायत की शिकावं लागेल, मग काय उपयोग डिग्रीचा. तो म्हणतो सर ठीक आहे मग इंटर्नशिप तरी करू द्या. मग सर म्हणतात ठीक आहे, कारण इंटर्नशिपला फार पैशाला मिळत नाही, त्यावेळी विद्यावेतन असतं, इंटर्नशिप करून घेतल्या जाते. आणि इंटर्नशिपमध्ये 3-4 महिने गेल्यावरती वर्तमानपत्रातून ठीक आहे झाली तुझी इंटर्नशिप, सर्टिफिकेट मिळालं, निघून जातो. हा ते सर्टिफिकेट घेऊन दुसऱ्या दुकानात जातो. तो सर मी अमुक अमुक ठिकाणी इंटर्नशिप केलेली आहे. मग तो फेसबुकवर स्टेटस ठेवतो की जॉईन विथ अमुक अमुक वर्तमानपत्र फॉर इंटर्नशिप. मग लोक सगळे मित्रमंडळी मैत्रिणी वा वा छान छानचा लाईक करतात. मग बेस्ट शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक माय डिअर, तू खूप काही अचीव केलेलं आहे, मला खात्री आहे तू यशस्वी होशील वगैरे 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 शुभेच्छांचा पाऊस पडतो. त्यातल्या त्यात वर्तमानपत्र जरा भारी असेल, चॅनल जरा भारी असेल तर अजून फार भारी वाटायला लागतं. आणि मग आता आपण पत्रकार झालो ही भावना मनामध्ये यायला लागते. ही भावना 3-4 महिन्यानंतर जेव्हा ते सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडतो आणि सर आपण पुढच्या वेळेला नक्की विचार करू असं सांगतात, दुसऱ्या वर्तमानपत्रात जातो, इंटर्नशिप केलं तर सांगतो, तेव्हा सर सांगतात की अरे अजून अभ्यास करायला पाहिजे, तू काय कर काही दिवस शिक अजून. आणि मग हळूच त्या फुग्यातून हवा बाहेर येऊ लागते. 3 महिने आपण काय केलं हा प्रश्न पडतो आणि त्याहीपेक्षा मोठा प्रश्न असतो की 3 महिन्यानंतर आपल्याला काही शिकताच आलं नाही आहे. मग हळूहळू आपण विद्रोही व्हायला लागतो. ही जी वर बसलेली मंडळी आहेत ना, ही आपल्या काही कामाची नाही आहेत. मग आपण जात काढू लागतो, मग आपण हे सगळी स्थापित मंडळी काढायला लागतो, मग काहीतरी बोलायला लागतो, मग आपण आपल्या फेसबुकवर लिहायला लागतो, मग आपल्या व्हॉट्सअपवर लिहायला लागतो, ते फॉरवर्ड करायला लागतो. मग असं काहीतरी बोलायला लागतो की यातून आपल्याला अधिकाधिक लाईक मिळतील. मग लाईक आणि शेअर वाढायच्या दृष्टीनं आपण त्या गोष्टी करायला लागतो. आणि मग पत्रकारिता राहते दूर, प्रतिक्रियावादी आपण होऊ लागतो. हा धोका टाळावा लागेल. आणि हा धोका टाळायचा असेल तर बातमी समजून घ्यावी लागेल. अशी अनेक छान छान तरुण पत्रकार आहेत ज्यांनी या सगळ्याचे मापदंड ओळखलेत आणि जुन्या माणसांपेक्षा सुद्धा अधिक छान काम ती करतायत. अभ्यासू लोकांच्यापेक्षाही छान काम ती करतायत. आणि हे काम अभ्यासातून समोर येत असतं. आपणही आपला अभ्यास तसाच ठेवायला हवा. शब्दांचं वाक्यांचं ज्ञान ठेवायला हवं. नव्या नव्या गोष्टींचं ज्ञान घ्यायला हवं. आणि हेच नव्या गोष्टींचं ज्ञान काय असतं, नव्या शब्दांचं ज्ञान काय असतं, ती कशी वापरावीत हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. मग पत्रकारिता आपोआप आपण करायला शिकू शकतो. माणसं वाचता आली पाहिजेत, माणसं समजून घेता आली पाहिजेत, परिस्थिती वाचता आली पाहिजे, हे लक्षात घ्या. आता आपण पुढे जाणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत की ते म्हणजे शब्दांची प्रकार कशी असतात, कोणती शब्द वापरली पाहिजेत, कोणकोणती शब्द आहेत. त्यानंतर आपण शिकणार आहोत की शुद्धलेखन म्हणजे काय, त्याचे नियम काय आहेत, ते कुठेपर्यंत आपण पाळले पाहिजेत,
कुठले विषय पाळले म्हणजे आपल्या शुद्धलेखनाच्या कमीत कमी चुका होतील, शब्दांचा वापर कसा करावा, आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला पुढच्या काही भागांच्यामधून शिकायच्या आहेत. तेव्हा हे व्हिडिओ बघत राहा. बघायला पैसे पडणार नाही आहेत. चॅनल मॉनिटाईज नसल्यामुळं त्याचे पैसे मला पण मिळणार नाही आहेत. एवढाच फरक आहे की शक्य झालं तर माझ्याकडं असलेलं ज्ञान पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्यासाठी म्हणून जी काही व्यवस्था करता येऊ शकेल त्या व्यवस्थेतून हे देण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्याकडं असलेलं हे ज्ञान मला कुणीतरी दिलं आहे. मला ज्यांनी दिलं आहे त्यातलं मला काहीतरी समजलं आहे आणि त्यातलं थोडंसं तुम्हाला द्यावं, ते तुम्हाला काहीतरी समजावं या अपेक्षेपोटीच हे सगळं आहे. बघा, नक्की बघा पुढचा भाग. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. ते यासाठी की पुढचा भाग काय आला आहे ते तुम्हाला कळावं.